नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, वार्षिक परीक्षा संपल्या आहेत. मुलांच्या शाळांना आता सुट्ट्या लागल्या आहेत. अनेक शाळांमध्ये समर कॅम्प सुरू झालेले आहेत किंवा अनेक मुलंही वेगवेगळ्या ठिकाणी समर कॅम्पला जात आहेत. खरं तर समर कॅम्प म्हणजे मुलांना गुंतवून ठेवण्यासाठीचा एक उन्हाळी सुट्टीमधला सर्वोत्तम उपाय असं आईवडिलांना वाटतं. पण घरीसुद्धा आपण मुलांना उत्तम अशी जीवनमूल्य देऊ शकतो यासाठीचा एक उपक्रम चेन्नईमधल्या एका शाळेनं राबवला आणि त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना दिलेली सुट्टी आता जगभर व्हायरल होती. याचं कारण इतकंच की त्यांनी मुलांच्या या उन्हाळी सुट्टीची खूप विचारपूर्वक अशी रचना केली. अन्नाई व्हायलेट मॅट्रिक्युलेशन आणि उच्च माध्यमिक विद्यालयानं मुलांसाठीच नाही तर पालकांसाठी सुद्धा गृहपाठ दिलाय, जो प्रत्येक पालकानं वाचणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलंय की गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला खूप आनंद झाला. त्यांना शाळेत यायला आवडतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पुढचे 2 महिने त्यांच्या नैसर्गिक संरक्षक म्हणजेच तुमच्यासोबत ते घालवतील आणि आम्ही काही टिप्स तुम्हाला देत आहोत जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरणारा असेल. काय आहेत त्या टिप्स? तर त्या अशा की मुलांसोबत किमान 2 वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचं महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीबद्दल सांगा आणि अन्न वाया घालवू नका ही शिकवण द्या. जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं धुवू द्या. अशा कामातून मुलांना मेहनतीची किंमत कळेल. त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करायला मदत करू द्या. त्यांच्यासाठी भाज्या किंवा सॅलड्स तयार करू द्या. 3 शेजाऱ्यांच्या घरी जायला सांगा. त्यांच्याबद्दल त्यांना अधिक जाणून घ्यायला सांगा. त्यांचे जवळचे व्हायला सांगा. आजी आजोबांना भेटा. मुलांमध्ये मिसळू द्या. आजी आजोबा आणि नातवंड यांना एकमेकांचं प्रेम मिळू द्या. हा भावनिक आधार खूप मोठा आहे तुमच्या मुलांसाठी. त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा घेऊन जा, जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत करता हे कळेल त्यांना. कोणताही स्थानिक सण असेल किंवा स्थानिक बाजारपेठ असेल ते चुकवू नका. त्यांना त्याच्यात सामील व्हायला शिकवा. किचन गार्डन तयार करण्यासाठी मुलांना प्रवृत्त करा. बिया द्या त्यांना आणि त्या पेरायला सांगा. आपल्या मुलाच्या विकासासाठी झाडं आणि वनस्पती यांच्याबद्दल जाणून घेणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. मुलांना तुमचं बालपण सांगा. तुमचा कौटुंबिक इतिहास सांगा. तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या. झाली दुखापत तर होऊ द्या. कपडे घाण झाले तर होऊ द्या. अधूनमधून पडणं, वेदना सहन करणं त्यांच्यासाठी चांगलं आहे. सोफा कुशनसारखं आरामदायी आयुष्य तुमच्या मुलांना आळशी बनवेल हे लक्षात ठेवा. काही लोकगीतंसुद्धा त्यांना ऐकवा. त्यांच्यासाठी रंगीबेरंगी चित्रासह काही पुस्तकं आणा. मुलांना टीव्ही, मोबाईल फोन, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून दूर ठेवा. त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम, केक, चिप्स, एरेटेड पेय, बेकरी उत्पादनं, समोसे हे देणं टाळा. तुमच्या मुलांच्या डोळ्यात बघा आणि तुम्हाला अशी अद्भुत भेट दिल्याबद्दल देवाचे आभार माना. पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणं हे फार महत्त्वाचं आहे. मुलांची सुट्टी अशा पद्धतीनं जर आपण योजनापूर्वक जर प्लॅन केली ना तर नक्कीच प्रत्येक वर्षी मुलं काहीतरी नवीन शिकतील आणि या शिकण्यातूनच खऱ्या अर्थानं ते मोठे होतील. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.